जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या धम्मलिपीच्या वर्गामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह आणि धम्मलिपी इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून शिलालेख लेखन आणि वाचन हा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. आजचा हा तिसरा पाठ आहे आपला आणि आजच्या या तिसऱ्या पाठामध्ये आपण जे काही शिकणार आहे तर या लिपीचं जे बेसिक स्वरूप आहे हे आपण सर्वजण शिकलेले आहात. भले एकजूटच्या माध्यमातून नाही परंतु विविध ठिकाणी आपण शिकलेले आहात. तुम्हाला सम्राट अशोककालीन आणि सातवाहनकालीन धम्मलिपीचं बेसिक ज्ञान आहे. हे गृहीत धरून पुढील अभ्यासक्रम आपण आजपासून शिकणार आहे. लिपीची परंपरा ही भारतामध्ये जर पाहिली तर प्राचीन भारतामध्ये लिपीचे पुरावे हे हडप्पन सिव्हिलायझेशनमध्ये मिळून येतात. हडप्पन सिव्हिलायझेशनची लिपी ही चित्रलिपी होती आणि ती आजपर्यंत कोणालाही डिकोड करता आलेली नाही. मात्र मौर्य कालखंडामध्ये मौर्य सम्राट अशोक यांनी जे त्यांच्या शिलालेखांमध्ये लिपी वापरली आहे ती लिपी आज आपण डिकोड करू शकतो, वाचू शकतो आणि हीच भारतात परिचित असलेली, लिहिता वाचता येत असलेली पहिली लिपी आहे. त्या लिपीचं नाव धम्मलिपी आहे आणि ही धम्मलिपी ही या आज ज्या प्रचलित लिप्यान आहेत त्या लिप्यांची जननी आहे. तर हे शिलालेख आपणाला वाचायचे असल्यास त्या कालखंडामध्ये जी लिहिण्यासाठी जी भाषा वापरलेली आहे ती भाषा थोडीफार अवगत असणं गरजेचं आहे. कारण भाषा अवगत असेल तर आपल्याला शब्द समजतील आणि शब्द समजले तर तुम्हाला वाक्यरचना करता येईल. त्यासाठी आपल्याकडे हे जे शिलालेख सम्राट अशोकाने उत्कीर्ण केली त्यावेळेला वापरलेली भाषा ही प्राकृत होती आणि प्राकृतचा शब्दसाठा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ही जी लेखन परंपरा आहे सम्राट अशोकांपासून चालू झाली. तर ह्या धम्मलिपीमध्ये काही बदल होत गेले. शिलालेख उत्कीर्ण करण्याचा कालखंड हा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून अगदी 10व्या शतकापर्यंत मानला जातो. मात्र इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून 10व्या शतकापर्यंतचा जो हा लिप्यांचा प्रवास आहे त्या लिप्यांमध्ये काहीसे बदल होत गेलेले आहेत. तर ते कालखंडानुसार होत गेलेले बदल आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघूया आपण मौर्य कालखंडापासून हा लिप्यांचा प्रवास चालू झालेला आहे तो राष्ट्रकूटापर्यंत चालू राहतो. कारण राष्ट्रकूटापर्यंत शिलालेख धम्मलिपीमध्ये उत्कीर्ण केलेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतरच्या कालखंडात भले शिलालेख आहेत मात्र ते धम्मलिपीमध्ये उत्कीर्ण केलेले आढळून येत नाही. म्हणून सम्राट अशोकांनी ही चालू केलेली धम्मलिपी यात कसे बदल होत गेले ते आज आपण अभ्यासणार आहे. तर आजच्या पाठात आपण स्वर अभ्यासूया, स्वरांमध्ये कसे बदल होत गेले. तर आपण अभ्यासलेलं आहे की सम्राट अशोककालीन शिलालेखांमध्ये आपल्याला अ हा उलट्या के सारखा आढळतो. सातवाहनमध्ये हा अशा पद्धतीने आढळतो. त्यानंतर अशा पद्धतीने आढळतो आणि अशा पद्धतीने आढळतो. त्यानंतर कनिष्क कालखंड पाहिला तर कनिष्क कालखंडामध्ये हा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. कनिष्क नंतर वाकाटक कालखंडामध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर गुप्त कालखंडामध्ये
अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो. गुप्तानंतर चालुक्य. चालुक्यांच्या कालखंडात बी अशाच पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतोय. कदम. कदंबानंतर येतोय कालखंड वल्लभींचा. तर वल्लभींच्या कालखंडामध्ये ती का उभी रेषा आहे ती थोडीशी खालच्या साईडनं क्रॉस झालेली आपल्याला आढळून येते. आणि राष्ट्रकूटांमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर आ हा मौर्य कालामध्ये आपल्याला दोन पद्धतीनं अभ्यासायला मिळतो. काना काही ठिकाणी असा वरती दिलेला आहे, तर काही ठिकाणी तो काना मध्यभागातून दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो. सातवांमध्ये जसा आपण अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीनं आ सुद्धा फक्त त्याला काना दिलेला आहे मध्यभागातून. अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यासायला मिळतो. तर हा अशा पद्धतीनं हा आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर ई हे 3 बिंदूमध्ये आपल्याला अशोककालीन नामलिपीत अभ्यासायला मिळते. सातवांमध्ये 3 रेषेच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायला मिळते. त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये या ई मध्ये फरक आपल्याला जाणवतो, तो अशा प्रकारे आहे. 2 बिंदू आणि बाजूला सरळ रेषा आहे. त्यानंतर वाकाटक कालखंडामध्ये हा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर गुप्त कालखंडामध्ये कनिष्क कालखंडासारखाच 2 बिंदू आणि बाजूला उभी रेषा अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतो. चालुक्यामध्ये उलटा गोल केलेला आहे आणि त्याच्या खाली 2 बिंदू दिलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतं. त्यानंतर कदम कालखंडामध्ये बदल होत गेलाय. वल्लभींमध्ये बी थोडासा याच प्रमाणात आपल्याला अभ्यासायला मिळतो आणि राष्ट्रकूटांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. आता त्यानंतर आपण सम्राट अशोककालीन दंमलिपीमध्ये जो दीर्घई अभ्यासलेला आहे तो आपण 4 बिंदूंच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे. मात्र दीर्घई हा कुठल्याही शिलालेखात आपल्याला अभ्यासायला मिळत नाही. जर सातवान आपला अशोकांचा काळ संपला, अशोकांच्या काळात ज्या शिलालेख उत्कीर्ण झालं त्यात ह्या ईचा वापर झालेला आहे. बाकी इतर कालखंडात कुठेही दीर्घईचा वापर झालेला नाही. त्यामुळं आपल्याला हा दीर्घईचे वर्जन अभ्यासायला मिळत नाही. त्यानंतर येतो ऊ. आपण अशा पद्धतीने सम्राट अशोककालीन नामलिपीमध्ये अभ्यासला. त्यानंतर सातवांमध्ये
अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीनं बी आपण अभ्यासलेला आहे कनिष्क कालखंडामध्ये. त्यानंतर हा इथं पूर्ण काटकोन असा अभ्यासायला मिळतोय. आणि गुप्त कालखंडामध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. गुप्त कालखंडानंतर चालुक्यांच्या कालखंडामध्ये ही रेषा तिरकी होऊन अशी अभ्यासायला मिळते. किंवा आपल्या मराठी आर्ट सारखा बी अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर कदंबाच्या कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं बी आपल्याला अभ्यासायला मिळतोय. कदंबानंतर वल्लभींच्या कालखंडामध्ये आणि राष्ट्रकूटांमध्ये बी थोड्याफार प्रमाणात अशाच पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो. आता हा दीर्घ उ आहे, हा फक्त सम्राट अशोककालीनच इन्स्क्रिप्शनमध्ये आपल्याला आढळून येतो. तर तो अशा प्रकारे आहे. बाकी इतर ठिकाणी कुठेही आपल्याला अभ्यासायला मिळत नाही. त्यामुळे याचे वर्जन पुढच्या कालखंडात काय आहेत हे आपणाला अभ्यासायला मिळत नाही. ओ नंतर ए जो आहे तो सम्राट अशोककालीन धम्मलिपीत अशा पद्धतीनं आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर सातवांमध्ये अशा पद्धतीनं आपण अभ्यासला. कनिष्क कालखंडामध्ये काटकोन त्रिकोणासारख्या आपल्याला अभ्यासायला मिळतो. तर वाकाटकमध्ये हा अशा प्रकारे आपणाला अभ्यासायला मिळतो. वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये तो आपणाला या साईडला उभी रेषा आहे आणि तो अशा प्रकारे आपणास अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर चालुक्यांच्या कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. चालुक्यानंतर कदम कालखंडात बी अशाच प्रकारे मिळतोय. कदंबानंतर वल्लभींच्या काळात सुद्धा हा जो ए आहे तो याच पद्धतीनं आपणास अभ्यासायला मिळतो. मात्र राष्ट्रकूटांमध्ये या मध्ये बदल होत गेलेला आहे. तो अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे हा ए आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर तर हा फक्त सम्राट अशोककालीन धम्मलिपीतच आपल्याला सम्राट अशोककालीन धम्मलिपीच्याच शिलालेखांमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर आपल्याला तो कुठेही अभ्यासायला मिळत नाही. त्यानंतर ओ हे सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये आपण अशा पद्धतीने अभ्यासलं. गुप्त कालखंडामध्ये आपल्याला थोडंसं देवनागरी सारखं दोन सारखं आपल्याला अभ्यासायला मिळतंय. त्यानंतर अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतो. हा फक्त आपल्याला सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासायला मिळतो. बाकी
इतर इन्स्क्रिप्शनमध्ये कुठेही आपल्याला अभ्यासायला मिळत नाही. त्यामुळं त्याची वर्जन आपणाला मिळत नाही. तर अशा प्रकारे स्वरांमध्ये होत गेलेले बदल आपण अभ्यासलेले आहेत. तर उद्याच्या अभ्यासामध्ये आपण व्यंजनांमध्ये कसे बदल होत गेले ते आपण अभ्यासणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. राहिलेल्या व्यंजनांचा अभ्यास आपण उद्याच्या पाठात करणार आहोत.